गणपती बाप्पा मोरया। नवरा बायको टेरेसवर झोपले होते। अचानक बायको रोमॅन्टिक होऊन म्हणाली, आजकाल तुम्ही मला किस सुद्धा करत नाहीत। नवरा, डार्लिंग, आताही करू शकत नाही। बायको, का? नवरा, तुझ्या बहिणीचं लग्न होणार आहे ना? बायको, हो। नवरा, मग आजकाल मी तिला किस करायला शिकवतोय। बायको बेशुद्ध पडली। रात्री झोपण्यापूर्वी नवरा बायको बोलत होते। नेहमीप्रमाणे बायकोच बोलत होती आणि नवरा फक्त ऐकत होता। बायकोच्या रोजच्या टेन्शनमुळे नवरा वैतागला होता। त्यात भर म्हणजे ती टेन्शनवरच लेक्चर देत होती। बायको, अहो तुम्ही ना अजिबात टेन्शन घेऊ नका। टेन्शन तुमच्यापासून दूर ठेवा। टेन्शन नाही घ्यायचं ओ, ते दूर सोडून द्यायचं। नवरा, मग सांग तुला कधी माहेरी सोडून येऊ? नवऱ्याने हे वाक्य उच्चारताच घरात हातगायची लढाई सुरू झाली। एका महाकंजूस नवऱ्याला विजेचा शॉक बसला। बायको, अहो तुम्ही ठीक तर आहात ना? महाकंजूस नवरा, फालतू वायफाय प्रश्न विचारू नकोस। अगोदर जा आणि मीटर बघून सांग किती युनिट वाढलेत ते। अज्जू, अरे यार, तू रिकाम्या पोटी किती आंबे खाऊ शकतोस? वीरू क्षणभर विचार करून म्हणाला, मी 7 आंबे खाऊ शकतो। अज्जू हसून म्हणाला, रॉंग आन्सर मित्रा। पहिला आंबा खाल्ल्यावर पोट कुठे रिकामे राहते, त्यामुळे तू रिकाम्या पोटी फक्त 1च आंबा खाऊ शकतो। वीरू घरी पोहोचला आणि लगेच त्याने बायकोला प्रश्न विचारला, तू रिकाम्या पोटी किती आंबे खाऊ शकतेस? बायको, मी 4 आंबे खाऊ शकते। वीरू निराश स्वरात म्हणाला, जर तू 7 बोलली असती तर तुला एक छान जोक ऐकवला असता।